ठिकाणी आपल्या रामनारायण चॅट आणि थिक्सीच्या ओनर्स कडून मॅमचं या ठिकाणी स्वागत होते. सर्वांना टाळ्या वाजवायच्या. नांदेडकर तुमचा आवाज तुम्हाला जोश दाखवायचा की तुम्हाला मॅमला बघून किती खुशी होत आहे. एकदा पुन्हा नांदेडकर. आणि त्यानंतर समाज कल्याण आयुक्त मिनगिरे कोणीही स्टेज वरती येणार नाही. बाकी सर्वांनी खाली थांबायचे. बाकी कोणीही स्टेज वरती येणार नाही. मी रिक्वेस्ट करते कोणालाही स्टेज वर आणि फक्त सर्वांनी डिसिप्लिन तोडायची नाही. आजचा शो एन्जॉय करायचे आणि बघायचे हा शो. मॅम, सर्वात आधी म्हणजे तुम्हाला नांदेडमध्ये येऊन कसं वाटतंय? नमस्कार. माझी ही पहिलीच वेळ आहे नांदेडमध्ये आणि मला खूप छान वाटतंय. माझं स्वागत खूप आपुलकीने केलं याचा खूप आनंद आहे. तुम्ही सगळे एवढ्या संख्येने उपस्थित आहात याचा खूप आनंद आहे आणि सगळे खूप छान दिसतंय, नटून आलेले आहात. आय कांट वेट टू टेस्ट द पाणीपुरी. पण तोपर्यंत मी सूत्रसंचालकांकडे देते. मॅम, आणखी एखादा स्पेशल डायलॉग तुम्हाला सर्वांसाठी म्हणायचा असेल तुमच्या फिल्म मधला? बच्चूच आहेस तू. हातात कॅडबरी असताना समोर बिस्किट आलं तेही सोडवत नाही तुला. सर्वात आधी मॅमचं आपलं या ठिकाणी स्वागत आहे आणि त्यानंतर आपण रिबन कटिंग सेरेमनी या ठिकाणी करणार आहोत. कोणी मधात थांबणार नाही. सर्वांनी खालीच थांबायचे. कोणी वरती येणार नाही. मधला पॅसिव्ह आपल्या ठिकाणी या ठिकाणी खाली करायचे. या ठिकाणी आपल्याला हा पाचवे खाली ठेवायचे. आपली डिसिप्लिन या ठिकाणी दाखवायचे. ज्या लेडीज समोर बसलेल्या आहेत मी रिक्वेस्ट करते तुम्ही खाली येऊन जा. आपलं स्वागत या ठिकाणी आहे आधी मॅम सोबत. समाज कल्याण आयुक्त मिनगिरे सर देखील आपल्याला या ठिकाणी आज जॉईन केलंय आणि त्यांच्या हस्ते सई तामनकर मॅमचा या ठिकाणी सत्कार आपण करणार आहोत. पुष्पगुच्छ आणि शॉल आम्हाला या ठिकाणी हवी आहे. आणि ज्या मी आता इथे एक सॉन्ग प्ले करणार आहे. जेव्हा मॅम रिबन कटिंग सेरेमनीसाठी जाणार आहेत त्या सॉन्ग साठी मॅमची हुक स्टेप ज्या करतील त्यांना एक सेल्फी भेटण्याचा मौका इथे भेटू शकतो. सॉन्ग थोड्या वेळात प्ले होईल. आधी रिबन सेरेमनी आहे. सर्वात आधी मॅमचा पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. पाणी पीछे आ जाइए प्लीज. कोणीही मध्ये किंवा वरती येणार नाही मी रिक्वेस्ट करते.
आणि या ठिकाणी आपल्या सई तामणकर मॅमचा आजच्या या आपल्या नांदेडमध्ये स्वागत होत आहे. आणि या ठिकाणी आपल्या रामनारायण चॅट आणि थिक्सीच्या ओनर्स कडून मॅमचं या ठिकाणी स्वागत होते. सर्वांना टाळ्या वाजवायच्या. नांदेडकर तुमचा आवाज तुम्हाला जोश दाखवायचा की तुम्हाला मॅमला बघून किती खुशी होत आहे. एकदा पुन्हा नांदेडकर. आणि त्यानंतर समाज कल्याण आयुक्त मिनगिरे कटिंग सेरेमनी या ठिकाणी होणार आहे. कोणीही मधात येणार नाही. मी रिक्वेस्ट करते सर्वांनी त्यांना कम्फर्टेबल फील करून घालायचं. अनकम्फर्टेबल फील होणार नाही याची काळजी घ्यायची. मी सर्वांना रिक्वेस्ट करते कोणीही समोर येणार नाही किंवा त्यांना त्रास होईल याची काळजी सर्वांना घ्यायची. त्यांना त्रास होऊ द्यायचा नाहीये. अनकम्फर्टेबल होऊ द्यायचं नाहीये. सर्वांनी साईडलाच थांबायचं. सर्वांना साईडलाच थांबायचे. गर्दी कोणाला करायची नाहीये आणि कोणीही समोर जाणार नाही. आपल्या जागेवरती तुम्ही बसून राहाल याची काळजी घ्या. भैया ओपनिंग सेरेमनीचं सॉन्ग. आणि या ठिकाणी आपला रामनारायण चॅट आणि थिक्सीचा इथं रिबन कटिंग सेरेमनी या ठिकाणी होत आहे आणि ओपनिंग सेरेमनी या ठिकाणी होत आहे. सर्वांना डिसिप्लिन मध्येच राहायचंय आणि त्यांना दाखवायचं की नांदेडकर किती छानपणे त्यांचं स्वागत या ठिकाणी करू शकतात. ओ माय गॉड. सर्वांना जोरदार टाळ्या. कोणीही गर्दी करणार नाही आणि त्यांना अनकम्फर्टेबल फील होणार नाही याची सर्वांना काळजी या ठिकाणी घ्यायची. कोणीही गर्दी या ठिकाणी करणार नाही. सर्वांना आणि मेन टाळ्या म्हणजे रामनारायण चॅट आणि थिक्सी यांनी एवढे छान प्रोडक्ट या ठिकाणी बनवले. आणि मेन म्हणजे मॅमची आवडती वस्तू आहे पाणीपुरी आणि त्यांना त्याचा फ्लेवर या ठिकाणी सर्वात जास्त आवडला. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटत आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला चॅट्समध्ये तुम्ही बाहेर खूप ठिकाणी खात असाल चॅट मुंबईमध्ये पुण्यामध्ये तुम्हाला इथं काय स्पेशल नाही. इकडच्या सगळ्या चाटमध्ये आरोचं पाणी वापरलं जातं. सो फिल्टर्ड वॉटर आहे. त्यामुळे मी बाहेर तुम्ही खाताना 50 वेळा विचार करते आधी आरोच्या पाणीमध्ये आणि पूर्णमध्ये हायजीनचा लक्ष ठेवून ते पाणीपुरी आणि बाकी सर्व गोष्टी बनवतील. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नांदेडकरांचा एवढा छान प्रतिसाद बघून कसं वाटत आहे? छान वाटतंय. आय थिंक तुमचं प्रेम हेच आमचं विटॅमिन असतं आणि असं म्हणायला हरकत नाही की आय एम फुल ऑफ विटॅमिन टुडे. ओ माय गॉड. एकदा जोरदार टाळ्या नांदेडकर. सर्वांना वाजवायचे. एवढी कमी जोश तुमचा. खोटूमध्ये टाळ्या आणि आवाज सुरू नका. एकदा जोरदार ओरडायचे सर्वांना. सगळ्यांच्या हातात फोन असल्यामुळे टाळ्याने वाजवत हा तोच मेन प्रश्न आहे म्हणून मी ओरडायला सांगितलं आता. कारण फोन तुम्हाला कॅप्चर करण्यामध्ये सर्व एवढे बिझी आहेत. तुमच्यावरची नजर कोणाचीच हटत नाहीये. त्यामुळे सर्व एवढे बिझी आहेत. डिसिप्लिन ठेव. फक्त एकच फोन बाकी सर्वांचं काढता येतं. येस 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 येस. एकच फोन ठेवणार आहे सर्व. अंधार असल्यामुळे थोडा इशू. हो ठीक आहे. मॅम दिसतात क्लिअरली एवढं छान. आणि आणखी एका मुलाने या ठिकाणी मॅमचं सुंदर स्केच काढलेले आहे. मॅम ट्राय करताय की जेवढ्या लोकांना यांचं प्रेम भेटू शकेल ते देतील तेवढं. मॅम एवढं ग्राउंड वर्क आहेत. मला हे बघून खूप छान वाटतंय. तर ट्राय करते की जेवढ्या त्यांना सेल्फी देता येईल तेवढ्या ते सेल्फी देतील.
पाहिजे फक्त जस्ट 1 मिनिटसाठी. जय दीदी, जय दीदी, जय दीदी, जय दीदी.